आम्ही आहोत ट्रॅव्हल हब आणि तुम्ही पाहताय तर एपिक पुणे. झू बागांमध्ये आलेलो आहे. पाहू शकता झू. आज आपण पाहणार आहोत स्वामीनारायण टेम्पल. पुण्यामधला 4था दिवस पाहणार आहोत. आणि आज आपण पाहणार आहोत चतुर्श्रुंगी देवीचं मंदिर. चलिए शुरू करते हैं. पुण्याच्या कात्रजच्या झू बागांमध्ये आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता झू. तर प्राणी संग्रहालय एक प्रकारचे नाना प्रकारचे प्राणी पाहायला मिळतील. तर मग चला बघूया पुढचं एक्सप्लोर करूया पूर्ण कात्रज राजीव गांधी झू. पहिला इंटरेस्ट तिकडे कोणत्या साईड कोणता चल. सुरुवातीला तुम्ही माकडं पाहू शकता. सगळे असे माकडांची कमतरता नाही इकडं पण आणि सगळीकडे पण. एवढं इंटरेस्टिंग नाही सध्या हे. आम्हाला पुढं बरेचसे प्राणी पाहिजे. मातांची कमी आपल्याकडे नाहीये, त्याच्यामुळे याच्यात नवीन पाहण्यासारखं काही नव्हतं. आपण नवीन काहीतरी एक्सप्लोर करूया जे आपण रोज पाहत नसतं असं. आणि ऑडिओ क्वालिटी जर तुम्हाला वाटलेली वाटत असेल चांगला आम्ही नवीन काही घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता साप पाहायला आलेलो आहे. आयुष्यात अशी सापाची कमी नाहीये, पण आपण ओरिजिनल मध्ये साप पाहायला आलेलो आहे आणि पब्लिक मध्ये असं पहिल्यांदा बोलत आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जरा बूस्ट होत आहे. तर आपण पाहूया ओरिजिनल मधले साप. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात या सापाला कुणाचं नाव द्यायचंय ते आपण ठरवूया. या ठिकाणी विनायक भाऊ व्हिडिओ काढायच्या नादात सापाला पाहू शकलेले नाहीये. तुम्ही पाहू शकता खूप प्रकारचे इथे साप आहे. मला त्याचे प्रकार नाही माहिती, पण वेगवेगळे दिसते तेवढं सांगू. हा का, सॉरी दामन येते. तज्ञ मंडळी लिहिलेलं आहे तरी पण जेनेरिकचे पोरं वाचू शकत नाहीये. हा ते चुकून आता ठीक आहे, मला वाटत होतं की ॲनाकोंडा पाहायला मिळेल, पण केसिंग चुकला आहे. तर चला जाऊया पुढे. या ठिकाणी आपण कासव पाहू शकतात. मित्रांनो, आयुष्यात कासवासारखी सातत्य ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, आयुष्यात ससा जरी होता नाही आला तरी पण यासारखं आपण कासव झालं पाहिजे. कासव दिसत आहे का? कासव दिसतंय या ठिकाणी. चला मग पुढे एक्सप्लोर करूया. तुम्हाला लाल कासवाबद्दल माहिती पाहिजे लाल कानाचे कासव. आता आम्ही कानं तर नाही पाहिले, पण तुम्ही फोटोही पाहू शकता. पाहू शकता. चला धन्यवाद मित्र. तर आत्ताच आम्हाला कळालं की कापसामध्ये पण डिफरन्स असते. जमिनीवर चालणारं आणि पाण्यामध्ये चालणारं हे वेगळं असतात. टर्टल म्हणजे समुद्रावरती कासव तुम्ही पाहू शकता, त्याला विंग्स आहेत. या ठिकाणी आपण पुढे जायचं आहे. चला आपल्याला जास्त फिरायचं आहे. टाइम वेळ पण कमी. एवढं पाहिजे. हा तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तिथं आहे गोनस नावाचा दोन सापाचीच प्रजाती आहे. आणि या सापाची लांबी आहे 3 ते 5 फूट. तिथे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता व्हिडिओमध्ये. जसे की त्याचे डोके चपटे व त्रिकोणी आहे. आणि त्यांना उंदीर बिंदीर असे काही खायला खूपच आवडतं, सुद्धा खूपच आवडत असते. तर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मित्रांनो आपण परत एक साप पाहायला आलेलो आहे. आणि या उद्यानाचं नावच सर्प उद्यान आहे. त्याच्यामुळे आपण विविध प्रकारचे साप या ठिकाणी पाहत आहे. या सापांची माहिती आपल्याला विनायक भाऊ देतील. तर मग तुम्ही पाहू शकता या सापाच्या प्रजातीचं नाव आहे जालीदार साप. म्हणजे किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता. अजगरासारखा दिसतोय. त्याचा पिवळसर रंग आहे. त्याच्या जाळीसारखा नक्षा आहे त्याच्या शरीरावर. सर्वात लांब समजलं जाण्यापैकी एक असा साप आहे. आणि याची जवळजवळ याची उंची 12 फूट आहे. 12 फूट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, आपल्याला पाण्यातल्या कासवासारखं नाही, जमिनीवरच्या कासवासारखं शर्यतीत पुढे जायचं आहे. पाण्यातल्या कासवासारखं नाही, जमिनीवरच्या कासवासारखं शर्यतीत पुढे जायचं आहे. मित्रांनो, पाण्यातले कासव आणि जमिनीवरचे कासव वेगळे असतात.
आता जो आपण प्रकार पाहिला कसा होता त्याचं नाव आहे चांदी कासव. तुम्ही पाहू शकता आता ग्रीन हेवाना नावाचा हा गिरगिट म्हणजे सरडा. तर माझ्या दिदीचा फेवरेट असा हा प्राणी सरडा. हा सरडा दिदीचा फेवरेट ग्रीन हेवाना. मित्रांनो हा फक्त सरडा नसून हा रंगबद्ध सरडा आहे. किती मोठा आहे आजोबा म्हणतोय ना आपण त्याला किती मोठा आहे, त्याला चालता सुद्धा येत नसं मला वाटतं. नुसता लेडी पण आल्या दिसल्या जाते. जसं की आता मी बोलू का चला याचं नाव आहे तस्कर. 70 सेंटीमीटरचा हा साप भारतामध्ये घेतलं मोस्टली पाहायला मिळतो. तर आम्ही झूमध्ये पाहतोय तस्कर नाव आहे बांबू पिट वाईट. त्याच्यासोबत एक गिरगिट पण आहे, त्याला शिंग आहे. त्या एक गिरगिट नसून तो गेंडा आहे. मस्त जोक मारा या हसरे हलकट हात. आपण पाहू शकतो या मगर म्हणजे मगराचाच प्रकार आहे, पण याचं नाव सुसर आपण याला मराठी भाषेत म्हणतो आणि याला इंग्लिशमध्ये घारियल असे म्हणतात. त्याचे मगरमध्ये त्याच्यामध्ये एक कॉमन डिफरन्स आहे की याचा जे तोंड आहे ते बारकं आपण म्हणू शकतो आणि मगरेचं तोंड असं मोठं असते, जरा वाईट रेंजमध्ये असते. याचं व्हर्टिकल आहे टोकदार म्हणजे हालत नाही सध्या आम्हाला शक्य नक्की आहेच का. दगड मारून या ठिकाणी आम्हाला पुष्टी करूशी वाटत आहे. कोणी तर दगड नाही मारायसाठी हालत नाही शुक. तर मग ही मगर ओरिजिनल मगर आणि त्याचा सुसर पाहिला आपलं मगर चलती म्हणजे ही मगर खोटी नाही जिवंत आहे. सुसर खोटं होतं मला वाटतंय. नाही ते पण खरंच असेल तर ते चालेल ना. कॉन्टेंट आम्हाला गरजेचं आहे मित्रांनो. त्या मगरीला मी समजवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. कॉन्टेंट गरजेचं आहे मित्रांनो. हालत नाहीये. पाण्यातला नाग या ठिकाणी मित्रांनो पाण्यामध्ये मेडिटेशन करत आहे मित्रांनो. आपण पाहू शकतात. आणि इकडे एक दुसरा प्रजातीचा नाग आहे मित्रांनो. तो या ठिकाणी झोपलेला नाही चालू या ठिकाणी नुकताच आमच्या डोळ्यासमोर एक नाग जिवंत चालू झालेला आहे मित्रांनो. एक फोटो काढतो मी. इकडे घोरपड पाहू. घोरपड काही दाखव. 3 किलो आरामची बरं का 3 किलो आरामची बरं. यू सिरीज काय मित्रांनो. हा घोरपड खायचा विषय चालला होता मित्रांनो. हा माणूस घोरपड खायचा बोलत होता मित्रांनो. याला नीट बघा मित्रांनो. एक दिवस असा येईल की पृथ्वीवर एकही प्राणी नसेल यांच्यामुळं. एक दिन ऐसा आहे का की कुछ भी नाही रहेगा. मित्रांनो काय म्हणतात मित्रांनो. डावेटेड साप तुम्ही आता पाहू शकता. तो आहे अजगर. साध्या अजगर ही 15 फूट एवढी त्याची उंची. तुम्हाला दाखवू शकता. ते बघ वरती काढ. या ठिकाणी एक प्रोग्रामर पहिल्यांदा पायथन पाहत आहे. एक प्रोग्रामर रिअल लाईफ मध्ये पायथन पाहत आहे. 15 फूटचा अजगर 15 फूट 5 मीटर किमान. आणि अजगर जिवंत एक मिळालं नाही मला कसं वाटतं. अरे हल ना खाऊ खाऊ ये सुजली. टेबल कोलन हॅलो पायथन. तर मित्रांनो आपण पाहू शकतात या ठिकाणी यांनी विश यू अ गुड हेल्थ नावाची पाटी दिलेली आहे आणि त्याच्यावर सापाचं चित्र दिलेलं आहे. तुमची गुड हेल्थ तेव्हाच राहील जेव्हा तुम्हाला हा साप चावणार नाही मित्रांनो. हा या मागचा गहन संदेश आहे मित्रांनो. बेबी सी हूँ मैं साउथ दिल्ली की वीगन वाली डाइट आलमंड वाला घी मेरा मन जो करेगा ना मैं वही करूंगी ऐसी छोटी मोठी गाड़ी में मैं नहीं बैठूंगी. मित्रांनो आपण आताच भारताचा राष्ट्रीय पक्षी पाहिला होता. आता आपण अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आपण पाहत आहात मित्रांनो. तो आहे गरुड. या ठिकाणी मित्रांनो मागाशी घोड्याचा फोटो होता मित्रांनो. नीट बघा या गरुडाकडं. हा गरुड असून याला माणसं खार पोपट
आणि मोर सुद्धा हार म्हणून गेलेला म्हणून आहे. घाण केले याला. त्या ठिकाणी म्हणून गेलेलं आहे. तुम्ही पण आयुष्यात जर गरुड असाल तर गरुडासारखं वागायला शिका, नाहीतर तुम्हाला लोक घुबड बोलून पण जाऊ शकतात. सांगायची की धन्यवाद मुंगूस मित्रांनो. दिसलेलं चांगलं असतं, मुंगूस दिसलेलं चांगलं असतं. आज अशा क्षणी आम्हाला मुंगूस दिसले, तुम्हाला पण दिसले. जेव्हा तुम्ही बघू एक पाहता मिनिटं. तेव्हा तुमचा दिवस चांगला असेल. मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला मुंगूस दिसत आहे आणि हे मुंगूस या मुंगूस बघण्याचे आम्ही पैसे दिलेले नाहीत मित्रांनो. हे पण बाय प्रोडक्ट आहे. ते उद्यानाच्या बाहेरचा मुंगूस आहे मित्रांनो. मोर मग बाहेरच होता एक. मग तो पण इथून पळून गेलेला असेल मित्रांनो. त्याने मॅट्रिक्स मधून स्केप मारला असेल. हा मग चाललंय म्हणलं असंच. नाही वाघ नसलं मग आमची तिकीट सांगायचं राहिले. इथलं तिकीट आहे 40 रुपये प्रति अडल्ट व्यक्ती, म्हणजे 4 फुटांच्या उंचीची, 4 फुट प्लस 40 रुपये. फॉरेनरना 100 रुपये, लहान मुलांना फक्त 10 रुपये. नॉर्मल मांजरापेक्षा कान आहे त्याची उंची मोठी आहे. लहान मांजर पाहू शकता आपण. मला तर नॉर्मल मांजर दिसते. या ठिकाणी ही मित्रांनो हिला वाघ बनायचं होतं, पण ती घरच्याच्या प्रेशरमुळं मांजर बनलेले आहे. प्रोग्राम सेट केला. तुम्ही पाहू शकता हे इंडियन जायंट स्क्वेरल, म्हणजेच याला मराठीतून शेकरू म्हणतो. आणि मला पाहिजे खूप इच्छा होती. इथं 2-3 दिसते ते बघ या साईडला गाडी. आणि जरा पळापळी करते. हा आता पळापळी करण्याचं हरवले. अय शुक शेकरू दादे हे ते बघ त्या खिडकीत आहे. दिसलाय उभा कसा उलट चांगलाय. मला वाटतं खरताई सारखा दिसतोय, पण मोठा आहे लई. भरपूर मोठा. जशी घोरपड मोठी असतील, पाल छोटी असतील, तशी खरताई. सध्या आपण व्ह्यू पाहू शकता. हा व्ह्यू शेकरूच्या तिथे एक जागा आहे, तिथे व्ह्यू पाहू शकता. आणि आतापर्यंत आपण काय काय एक्सप्लोर केले. आपण पाहिले साप, विविध प्रकारचे अजगर, अजून मगर सुद्धा पाहिली आहे. एक तर झोपलेली होती, मला तर वाटलं नकली होती, पण आता जाऊन जे पाहिली. हा ती सुसू काही तर नाव आहे तिचं. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है ओरा के सिरा पर नहीं रीच बल्ली है. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतो आजकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिळत नाहीये ती गोष्ट वेगळी आहे. आपण असा लावून पाहिजे. भाऊ एवढं कोई इतना गलत कैसे हो सकता है. थांब ना, मला व्हिडिओ काढून दे दम खाटवला. तर तुम्ही पाहू शकता हा बियर 2 आहे तिथं बियर थिंक. आणि त्याला वरती जायचं झाडं, पण त्याला जाता आहे ना. ए काळे इकडे काळा आला. बियर आलं. होय भाऊडे इकडं पिंटे. अरे बियर बापडे जाऊन दे चला. तर आज बड़ा कैजुअल है. कैजुअल का मतलब होता है अनौपचारिक है. पण या ठिकाणी सेंटा क्लॉस वाले हरिण पाहत आहोत. सेंटा क्लॉस डिसेंबरच्या महिन्यात यांना इथूनच पिक करत असतो मित्रांनो. यांचे लाचार तोंड बघा मित्रांनो. सेंटा क्लॉसची गाडी हे फोडत असतात मित्रांनो. त्यामुळे यांची शिंग वाकडे असते. लॉजिक आहे मित्रांनो या गोष्टी मागे. शिंगाने वडीत नाही. या ठिकाणी जोक झालेला आहे आणि तुम्हाला हसायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो उंटापासून आणि हरणापासून तयार झालेला हा सांबर. तर आपण हिंदी सांबर बनवू शकता. इडली सांबरवाला सांबर नाही मित्रांनो, हा हरिणवाला सांबर आहे. आपण पाहू शकता घरच्यांनी प्रेशर दिल्यामुळे उंटा बनायचं होतं, पण तो हरिण बनलेला आहे मित्रांनो. विनायक भाऊ यांची इच्छा होती आपण टायगर पाहावा, पण सांबर सारखे जीव त्यांना दिसल्यामुळे त्यांचा मूड हाफ झाला होता. पण या ठिकाणी टायगर नाही नुसता तर व्हाईट टायगर बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे विनायक भाऊ एक्साइटेड झालेले आहेत. तुला बघायचं आहे का? पाहिला
चला आपण हत्ती, एलिफंट, लांडगा, कोल्हा सगळं पाहूया. तिकडं चाललोय मी सध्या. मला वाटलं आधी बाहेर जाण्याचं नव्हतं, पण तसं काय. मित्रांनो, आपण लांडगा पाहायला आलेलो आहे, पण लांडगा या ठिकाणी झोपलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता दुपारची झोप तो घेत आहे. पुण्यामध्ये तो राहत असल्यामुळे तो ठिकाणी या ठिकाणी लांडगा उठलेला आहे आणि परत झोपलेला आहे. पुण्यात तो तिकीट उतना दिखावा. पुण्यात तो राहत असल्यामुळे दुपारची झोप त्याला घेण्याची सवय लागलेली आहे. लेट देम गो. तर आपण पाहिलेला असेल पूर्ण कात्रज बाग आपण फिरून झालेले आहे आणि त्यामध्ये आपण विविध प्रकारचे व्हिडिओ चालू केला नाहीये का? हसतो कशाला? काय झालं मित्रांनो, आपण कात्रज बाग फिरलेलो आहे. त्यामध्ये आपण विविध प्रकारचे साप, विविध प्रकारचे प्राणी आणि विविध प्रकारचे माकड सुरुवातीला पाहिलेले आहेत. तर आता आपण या पार्कची सफारी संपूयात आणि तिथं धन्यवाद दिल्याप्रमाणे आपण त्या एक्झिटने आपण बाहेर जाऊयात. या ठिकाणी तुम्हाला जर पिकनिकसाठी यायचं असेल तर अत्यंत चांगलं स्पॉट आहे. तुम्ही लहान मुलांना घेऊन नक्कीच येऊ शकता, पण त्यांच्या तंगड्यांची जबाबदारी तुमची राहील. मैं गिरा होया बंदा जमानी च बल्ली है. आणि या ठिकाणी ट्रान्सपोर्टसाठी बस पण होती, ती फ्री ऑफ कॉस्ट होती. हे आम्हाला नंतर कळलं, त्यासाठी रिग्रेट पण होतंय. पण मित्रांनो, तुम्ही हे रिग्रेट करू नका, कारण की आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर वापर घ्या. आणि आपण यानंतर जाणार आहोत इस्कॉनच्या मंदिरात. बोलो राधे राधे. धन्यवाद. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो. तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो. हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें. हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें. जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम.